बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। जवळपास 835च्या वरती गावामध्ये सध्या पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। आपण जर बघितलं तर जिल्ह्यामध्ये जवळपास 40 पेक्षा टँकर या ठिकाणी ज्या ठिकाणी गावामध्ये पाणी टंचाई आहे त्या गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। काही ठिकाणी विहिरी सुद्धा अधिग्रहण केलेले आहेत। मी सध्या सिंदखेड तालुक्यातील शिंदी गावच्या या विहिरीवरती उभा आहे। आपण जर बघितलं तर सध्या 40 डिग्रीपेक्षा जास्त या ठिकाणी टेम्परेचर आहे आणि एवढ्या मोठ्या तापमानामध्ये या ठिकाणी महिला जे आहेत तळपत्या उन्हामध्ये या ठिकाणी पाणी काढण्यासाठी या ठिकाणी विहिरीवरती आलेले आहेत। या शिंदी गावामध्ये जवळपास 15 वर्षापासून पाणी टंचाई आहे। गावामध्ये 2 या ठिकाणी पेयजल योजना झालेल्या आहेत, त्या सुद्धा अपूर्ण आहेत। मात्र दुसरीकडे पाहिलं तर गावातील लोकांना या ठिकाणी विकत पाणी घ्यावं लागतं। जवळपास 300 ते 400 रुपये टँकर म्हणजे खाजगी टँकरने या ठिकाणी पाणी घ्यावं लागतं आणि गाव सोडून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर पाणी आणण्यासाठी या ठिकाणी वन भटकावं लागतं। संपूर्ण जे त्यांचे काम असेल, मजुरी असेल या ठिकाणी बुडवून त्यांना या ठिकाणी गाव सोडून पाणी या ठिकाणी आणावं लागतं। मोठं भीषण पाणी टंचाई या शिंदी गावच्या ग्रामस्थांना या ठिकाणी भासवत आहे। तात्काळ इथल्या ज्या 2 योजना ज्या आहेत त्या या ठिकाणी योजना पूर्ण कराव्या आणि गावाला या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची अनेक वर्षापासून आहे। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते आणि ग्रामस्थांना या ठिकाणी नाहकचा त्रास सहन करावा लागतो। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शिंदी, बुलढाणा।